नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागचा एक व्हिडिओ मी टाकला होता डेसिमल पॉइंट्स कुठे द्यायचा आणि कुठे द्यायचा नाही, कोणत्या प्लेसवर द्यायचा, त्याबद्दल मला चांगले व्ह्यू मिळाले. त्याबद्दल आपले फार फार आभार, धन्यवाद. त्यानंतर काही मित्रांचे मला कॉल आले आणि सांगितलं, सर तुम्ही डेसिमल पॉइंटचा जो व्हिडिओ काढला खूप छान काढला आणि खरंच कळालं आम्हाला की पॉइंट कुठे द्यायचा नेमकं, आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे सायंटिफिक नोटेशन स्टँडर्ड फॉर्म. म्हणजेच काय, आज तुम्ही बघितलं असेल की दिलेला पॉइंट 5.23 इंटू 10⁴ हा जो झाला हा स्टँडर्ड फॉर्म झाला. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, आपण जो नंबर 10⁴ म्हणजे 10 पॉवर मध्ये लिहितो, म्हणजे काय स्टँडर्ड फॉर्मचा फॉर्म्युला a इंटू 10⁻⁴ हा जो झाला म्हणजे या फॉर्म मध्ये, कोणत्या फॉर्म मध्ये, या फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड सायंटिफिक नोटेशन आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, अशा प्रकारे a इज इंटिजर्स नंबर इंटू 10⁻⁴ पॉवर n सुद्धा आपण इथे इंटिजर घेणार आहे. निगेटिव्ह बी चालेल, पॉझिटिव्ह पण चालेल. आता निगेटिव्ह कुठे द्यायचं आणि पॉझिटिव्ह कुठे द्यायचं, ओके. टॉपिक समजण्यापेक्षा मी तुम्हाला 3 एक्झाम्पल स्टँडर्ड कन्वर्ट इन स्टँडर्ड फॉर्म, कन्वर्ट इन युजुअल फॉर्म. म्हणजे काय, साध्या नंबरचं कशामध्ये कन्वर्ट करून दाखवतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून देतो, आणि युजुअल फॉर्म म्हणजे काय, स्टँडर्ड फॉर्मचा युजुअल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून दाखवतो. मी तुम्हाला कळवून देईल की स्टँडर्ड फॉर्म हे जे आपण पॉवर देतो, ही पॉवर कुठे द्यायची, केव्हा प्लस द्यायची आणि केव्हा मायनस द्यायची, हे तुम्हाला इथंच कळून देईल. फक्त लक्ष द्या काय करतोय. इथे आपण पहिले एक्झाम्पल घेतलं 0.00000067. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना एवढं लक्ष द्यायचं की नेहमी जो पॉइंट असेल हा 6 पॉइंट म्हणजे एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा. समजा एका संख्येनंतर पॉइंट, मग मी काय करतो इथं, एका संख्येनंतर पॉइंट 6.7 डिवाइड बाय, पहिले बेसिक मध्ये सांगतो पॉइंट कुठे द्यायचं, पॉवर मध्ये काय द्यायचं किंवा बेसिक मध्ये. आता पॉइंट कुठे दिला मी, हा इथे पॉइंट आहे आणि दुसरा पॉइंट मी इथं स्लाइड इथं ठेवला, म्हणजे नवीन घेताना मी पॉइंट एका संख्येनंतर देईल, म्हणजे स्टार्टिंग इथून होईल, बरोबर आहे. आता बघा दोघांमध्ये नंबर किती आहे, काउंट करा. हा 1 धरा, 2 3 4 5 6 आणि हा 7. किती आहे, 7. किती आहे, आता डिवाइड बाय 1 2 3 4 5 6 7. 1 वरती किती 0, 7 0. 1 वरती किती 0, 7 0. म्हणजे याला आपण कसं राईट करू शकतो, 6.7 डिवाइड बाय 10⁻². 1 नाही आला, कारण 1 ची कितीही पॉवर 1च असते. आपण काय इथे 10 घेतले, आज 10 वर किती 0 येतात काउंट करा, 1 2 3 4 5 6 7. आता तर 7 असतात. हा डिव्हायडेशन वरती येताना काय होईल, इनवर्स होईल, म्हणजे पॉझिटिव्ह साईड काय होईल, आपलं निगेटिव्ह होईल. म्हणजे काय होईल, 6.7 इंटू 10⁻⁻7. सिंपल गोष्ट आहे, केव्हा पॉझिटिव्ह घ्यायचं आणि केव्हा निगेटिव्ह घ्यायचं. ही संख्या जर दिलेल्या पहिल्या संख्येपेक्षा लहान असेल तर स्टँडर्ड फॉर्म करताना याचं जे पॉवर असेल हा निगेटिव्ह मध्ये असेल. कशामध्ये असेल, निगेटिव्ह मध्ये. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, बघू आता काय असते. आता डायरेक्ट येतो, कसं येतो सांगतो. 2 पॉइंट, मला काय करायचं, एका सेकंडनंतर पॉइंट पाहिजे, म्हणजे काय केलं, 2.89 डायरेक्ट 2.89 स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणून किती 10⁻². आता पॉवर घ्यायची, किती घ्यायची पॉवर, बघा 1 2 3 4 कुठपर्यंत, इथं पॉइंट घ्यायचा, इथून पॉइंट घेतला, या दोन संख्या धरायच्या नाही, कोणत्या घ्यायच्या, 1 2 3 4. 2 पर्यंत किती नंबर आले आपले, 1 2 3 4 रेस्ट पॉवर 4. आता चेक करा, ही संख्या मोठी आहे की ही संख्या मोठी आहे, अर्थातच ही संख्या मोठी आहे, म्हणजे लहान संख्या मोठी संख्या गेली, म्हणजेच काय करावं लागेल, हे जे पॉवर दिली यांना निगेटिव्ह मध्ये द्यावं लागेल. कशामध्ये द्यावे लागेल, निगेटिव्ह मध्ये. एक एक्झाम्पल साधं सांगतो. आता दिलेली संख्या एका
काय त्याचा एका संख्येनंतर काय द्यायचं आहे पॉईंट म्हणजे काय घेईल 1.25436 झिरो घ्यायची गरज नाही मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू दिलेल्या संख्येमध्ये कुठेच पॉईंट नाही आहे का पॉईंट मग मी काय करायचं त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एका संख्येनंतरच पॉईंट द्यायचा एका संख्येचा पॉईंट मी दिला 10 रेस टू ला पॉवर किती द्यायची आता बघा लक्ष द्यायचं इथं जर पॉईंट दिला इथून इथपर्यंत किती नंबर झाले 1 2 3 4 5 6 7 8 दिलेल्या संख्येमध्ये जर पॉईंट नसला तर कुठे असतो शेवटी असतो मला द्यायचा कुठे आहे 1 नंतर म्हणजे हा पॉईंट आणि या पॉईंट मध्ये किती नंबर आहे ते काउंट करायचे म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 किती झाला 8 आता हे सर्व मिटून टाका आता मला हे सांगा ही संख्या मोठी आहे की ही संख्या मोठी आहे अर्थातच ही संख्या मोठी आहे जर ही संख्या मोठी असेल तर दिलेलं साइन ही नेहमी पॉझिटिव्ह असते ती देण्याची गरज नाही हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म काय झाला आपला स्टँडर्ड फॉर्म आता व्हिज्युअल फॉर्म बघू कसा कन्वर्ट करायचं सिंपल आहे साधी गोष्ट आहे कशा प्रकारे लिहायचं बघा 5.23 काय 5.23 जसं तसं बेसिक मी सांगतो 5.23 10 रेस टू पॉवर 4 म्हणजे काय मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू पॉवर 4 सांगितले म्हणजे किती रेस गोलमध्ये किती झिरो 4 झिरो 1 2 3 4 किती झिरो आले आपले 4 झिरो मल्टिप्लिकेशन करा 523 मल्टिप्लाइड बाय 1 523 किती झिरो आले टोटल 1 2 3 4 1 2 3 4 दिले किती संख्येनंतर पॉईंट आहे पॉईंट मध्ये संख्या 1 2 दोन संख्येनंतर पॉईंट म्हणजे आपला जो व्हिज्युअल फॉर्म आला तो आला आपला 52300 एकदम याला आता याच्यामध्ये पॉवर राहिले का नाही राहिले म्हणजे हा झाला व्हिज्युअल फॉर्म याचं जर आपण कन्वर्जन स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं असेल तर आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करणार पडेल 10 रेस टू पॉवर 7 10 रेस टू पॉवर n म्हणजे या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहोत सेम असाच केलेला नंबर आहे बघा कसा आहे 2.05 मल्टिप्लाइड बाय इथं काय आहे निगेटिव्ह म्हणजे इनवर्स आहे कसं आहे इनवर्स म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण 1/10 रेस टू पॉवर 3 1 रेस टू 10 रेस टू पॉवर 3 कारण मला हे पॉझिटिव्ह पाहिजे इथं काय आहे निगेटिव्ह आहे त्याचा इनवर्स होता इनवर्स हा पॉझिटिव्ह करण्यासाठी किती लागेल 1/4 घेतला म्हणजे इनवर्स करून घेतला म्हणजे याचा अर्थ काय झाला आपलं पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह आला म्हणजे काय आहे 2.05 अपॉन 10 रेस टू 3 म्हणजे ती 1/30 30 1 2 3 हा डिव्हायडेशन आहे म्हणजे काय या 30 ना हा पॉइंट मध्ये सेट नाही या साइडला राहणार नाही म्हणजे काय इथे सांगा हा 205 पहिला तर इथं होता इथून तीन संख्या इकडे 1 2 3 आपला आन्सर आलं 0.00205 हा झाला आपला व्हिज्युअल फॉर्म सेम अशा प्रकारे हा आपला 2 इथं निगेटिव्ह आहे म्हणजे खाली येताना काय होईल तो पॉझिटिव्ह नंतर काय होईल 2/10 म्हणजे 145 येईल 1 1 2 3 4 5 म्हणजे काय लिहिताना किती झिरो आहे 5 हा 1 2 3 4 5 पॉइंट झाला व्हिज्युअल फॉर्म अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल तरी पण काही तुमच्या तक्रारी असेल काही कंप्लेंट असेल तर कमेंट करून सांगा आणि जर काही असेल तर कॉल करू शकता